वाल सीट पण आपल्याला वाल सीट व्यवस्थित आहे की नाही आहे. हा वाल जेव्हा काय करतो वाल ओपन क्लोज होतात की नाही सीटवर आदळतात वारंवार. आदळल्यामुळे त्याची वाल सीट काय होते खराब होते. वारंवार ते कितीदा आदळून राहिला एक परिणाम आदळल्यामुळे काय एखादा दगड जरी आपण 10 एखाद्या ठिकाणी आदळला त्याला आम्ही मॅसेज म्हटलं की अशा प्रकारे तो काय होतो त्याची झीज होती. आणि ती झीज कशी होत असते झीज कशी होत असते झीज कशी होत असते एकसारखी होते का झीज नाही. ते कमी अधिक कुठल्या भागाला कमी होते कुठल्या भागाला अधिक होते. एकसारखी झीज होत असते. त्याच्यामुळे काय होते तो बसताना व्यवस्थित बसणार नाही. मग ती जिथं जास्त झीज झालेली आहे तिथं तो पूर्णपणे बसणार नाही. तिथं कमी झीज झालेली आहे त्या भागावर तो टेपर नाही. त्याच्यामुळे तिथून काय होईल गॅसेस बाहेर लिकेज होईल. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टीचा ॲव्हरेजचा जरी विचार केला सर्व बाबीचा जरी विचार केला तर परफॉर्मन्स इंजिनचा चांगला भेटणार नाही. आणि कार्बोनायझेशन केला आपण बरोबर आहे. आता ॲक्च्युली म्हणजे काय वॉटर जॅकेट त्याच्यामधून आहे ना प्रेशरनं हवा किंवा प्रेशरनं पाणी काय करायला पाहिजे. एअर कॉम्प्रेशन आहे की नाही आपल्याकडे एअर कॉम्प्रेशननं स्प्रेडमध्ये काय करायला पाहिजे. त्याच्यामधून त्याला हवेनं स्वच्छ करून घ्यायचं. त्याच्यानंतर प्रेशरनंच पाणीसुद्धा सोडून त्याला क्लीन करून घ्यायचं. म्हणजे काय होईल तो क्लीन होते. त्याच्यामध्ये आजचे काय राहतात कचरा असते किंवा GDS असते ना ते सुद्धा काय होईल क्लीन होऊन जाते. आणि हवा एकसारख्या चांगल्या प्रेशरनं पाणी काय होईल एकसारख्या चांगल्या प्रेशरनं पूर्ण सिस्टीमला पुरवल्या जाते. क्षार जे असतात क्षार पुढं मध्ये अडकून बसतात ना त्याच्यामुळे एकसारखं पाणी जाते का पुढं का आपल्या गार्डनिंगचे जे पाईप असतात त्याच्यामध्ये आहे ना आग येते कुठली हिरवळ येते किती हिरवळ. त्याच्यामुळे एकसारखं पाणी भेटते का आपल्याला त्याला क्लीन करा बरं तुम्ही. एकसारखं पाणी भेटेल तिथं वाटत एकसारखं पाणी भेटायला पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे आपण त्याला स्वच्छ करायला आपण ऐकलं काय करायचं केलं. त्याच्यानंतर काय करू आपण दोन्ही वाल निरीक्षण करायचे आपण. त्याला पीक करण्यापूर्वी काय करायचं कशासाठी याला आपण काढला खुल्ला आपण का बरं केला कारण आपल्याला आता चेक करायचं आहे. कारण आपल्याला इंजिनचा परफॉर्मन्स व्यवस्थित भेटून राहिला नाही म्हणून आपण याला निवडला. म्हणून आपण सहजासहजी बोलत आता आपल्याला जे तपासायचं आहे तर याच्यावर कुठे तयार आलेले आहे. म्हणून कुठे तपासायचं आहे थोडी किंमत आपल्याला पहिले काय करायचं आहे फक्त आपला पाहून घ्यायचा पुढं असं वाटतं. त्याच्यानंतर मग आपण लांबीला आणि दुसरे 5 सेकंडला याची झीज करून चेक करतो आपण. झीज होते एक्सारखी झीज होते का नाही. झीज सगळीकडे माहिती नसते म्हणून आपण याच्यामध्ये जास्त वापरतो. कधीकडे ना समजा पॉईंट 0.15 पेक्षाच जास्त असेल काय करायचा सिलेंडर हे सरळ चेंज करून टाकायचा नवीन टाकायचं. ही झीज कमी तपासत असतात त्याच्या सहाय्याने स्ट्रेट लेवल आणि किलर गेज याच्या सहाय्याने आपण झीज चेक करायची आहे.